हॅलो, नमस्कार सखींनो. उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हे बघा, आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत. तर हे पहा, छान असे आपण हे पराठे केलेले आहेत. लच्छा पराठे किती छान असे लेअर आलेत पहा. दाखवते तुम्हाला. एक एक बाजूला झालेलं आहे हे पहा, आणि मऊ लुसलुशीत एकदम झालेले आहे. ते कसे बनवले तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. एकदम मऊ लुसलुशीत आणि छान असे आपले लेअरवाले पराठे तयार झालेले आहेत पहा. प्रत्येक पराठ्याला एक एक लेअर आलेला आहे हे पहा. तर तुम्हाला जर ही पराठ्याची रेसिपी आवडली असेल लच्छा पराठ्याची, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केलं म्हणजे रोजचे नवीन नवीन व्हिडिओ, रेसिपीचे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. नोटिफिकेशन येतात पहिल्यांदा तुम्हाला. तर पुढे कसं बनवलं त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. तर हे पहा, मी चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आहे. चपातीला जसं पीठ मळतो ना तसं ते पीठ मळून घ्यायचं. आपल्याला लच्छा पराठा करायचा आहे एकदम भारी लेअरवाला. तर तो कसा करायचा, तर हे पीठ मळून अर्धा तास झालेला आहे. मी चपातीसाठीच मळलं होतं, ते पीठ शिल्लक आहे. तर हे पहा, त्यासाठी मी 3 चमचे मैदा घेतलेला आहे. ह्या पोहे खायच्या चमच्याने यानेच आपण ते 2 चमचे मैदा घेतलेला आहे. 3 चमचे तेल घालायचं आहे. तीन चमचे तेल घातलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचे. चांगले लेअर सुटावा यासाठी आपण हे असं बनवून घेणार आहोत. हे पाकळी छान असं झालेलं आहे मिक्स. चांगलं असं फेटून घ्यायचे. तर हे पाहता, हे बाजूला ठेवूया आपण. आता मी एक पिठाचा चपाती करायची तेवढा उंडा घेतलेला आहे. आता आपण त्याची चपाती बनवून घेऊया. छान अशी चपाती लाटायची आहे. आपला पूर्ण अशी चपाती लाटून झालेली आहे. आता आपण एक सुरी घ्यायची आणि त्याने असं कट द्यायचे. हे टोक पण ठेवायचं आणि कडलं पण ठेवायचं. फक्त असं मधोमध लांब लांब असं कट करून घ्यायचे. शेवटपर्यंत नाही कट करायचं. तर हे पहा, माझा आता कट करून झालेला आहे. याला पूर्ण असं लावून घ्यायचंय. छान असं मी हाताने चोळून घेते. हे पहा, सगळीकडे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आता त्याच्यावर आपण कोरडं पीठ असं भुरभुरून घ्यायचंय. म्हणजे छान असे लेअर सुटतात. आता हे पहा, ह्या पद्धतीने जास्त लेअर असे व्यवस्थित कट नाही झाले. आता असा रोल तयार करायचा आपल्याला सिलेंडर सारखं असेल बघा. आता काय करायचं, दोन्ही साईडनी असं गुंढळून घ्यायचंय. हीच महत्वाचं लेअर येण्यासाठी प्रोसेस आहे. हे पहा, आता झालेलं आहे. आता आपण हे काय करायचं, हे पहा, हे असं पेढा तयार करून घ्यायचा आहे. आता
पुन्हा आपण असं पीठ भरून घ्यायचंय. आता हे लाटून घेऊया बघा. हलक्या हाताने लाटायचं आहे आपल्याला. आणि खूप पातळ नाही करायचं आपल्याला. हे जाडच पराठे करायचे आहेत. बघा किती छान असे लेयर आलेले आहेत पहा. आता हे आपल्याला लाटून झालेलं आहे. आता तवा पण गरम झालेला आहे. आता आपण हा पराठा भाजून घेऊया. तवा गरम झालेला आहे. थोडंसं तेल लावून घेऊया तव्याला. आणि मंद गॅसच आपल्याला पराठे भाजून घ्यायचे आहे. हे पहा. तर हे पहा मी उलटून घेतलेलं आहे. मंद गॅसवर केलं ना थोडा वेळ लागतो. तरी पहा किती छान असे लेअर दिसायला लागलेले आहे. असं दाबून दाबून आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तर पहा छान असा भाजलेला आहे. याला आपण असं तूप लावून घेऊया. तुपाने खूप छान लागतो. मस्त असा आपला हा पराठा भाजून झालेला आहे. असेच मी बाकीचे सर्व करून घेते. तुम्हाला दाखवते पहा. बघा किती छान असे लेअर आलेले आहेत बघा.